आई वडील यांच्या आबरूचे धिंडवणे उडवणारा न्यायदेवता। मित्रांनो, मी श्री रमेशभाई पंड्या, संपादक, सत्यमच्या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद। मित्रांनो, माझ्या काही मित्रांचे मला फोन आले, व्हॉट्सअपवर मेसेज आले की तुमचा व्हिडिओची मी वाट पाहत आहोत। मित्रांनो, माझी मी तब्येत थोडी बिघडलेली होती, वय आणि शारीरिक क्षमता ह्यामुळे मी आपल्या वेळेप्रमाणे व्हिडिओ करू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा असावी। मित्रांनो, परवा वर्तमानपत्रामध्ये आणि TV चॅनलवर तसेच सोशल मीडियावर आपण सर्वांनी एक बातमी ऐकली, बातमी वाचली की सातारा जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम हे एका जामीन मंजुरा प्रकरणात त्यांनी आपल्या 2 साथीदारासह 5 लाख रुपयाची मागणी केली व त्यांनी रंगे हात लाचलुचपत खात्याच्या हातात सापडले। मित्रांनो, याबद्दल असं वाटते की जे जिल्हा न्यायाधीश आहे की ज्यांच्या ताब्यात पूर्ण जिल्हा, पूर्ण जनता त्यांना न्यायदेवता म्हणून बघत असते, आणि ह्या न्यायदेवताने एवढं मोठं उच्च पद असून, मानाचं पद असून त्यांना न्यायदेवता म्हटलं जाते, परमेश्वर म्हटलं जाते, आणि यामुळे त्यांना जे सन्मान मिळतोय, मान मिळतोय, हा फार मोठा असतोय। ह्या न्यायाधीशांनी हे पण विचार केला नाही की माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण दिलं, कष्ट घेतले, ह्या पदावर त्यांच्या कष्टामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे मी ह्या जागेवर येऊन बसलो आहे, आणि मला लोकांनी न्याय देवता म्हणून म्हटलेलं आहे, मला एवढा मोठा मान आणि सन्मान दिला आहे, एवढा मोठा पगार दिला आहे, आणि मी हे विषय करत असताना, लाच घेत असताना मी धरला गेलो किंवा मी झाकून पाप केलं तर मी स्वतःला बघत असतोय की मी पाप करतोय। जगाने बघायला पाहिजे असं काय नाही आहे। मित्रांनो, स्वतःची आत्मा ज्याने म्हणते की मी चरित्र आहे, चरित्रानं वागतोय, त्या न्यायाधीशांनी काही विचार केला नाही, आणि 4 चौघांमध्ये नव्हे, प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आणि प्रत्येक टीव्हीवर आणि सोशल मीडियावर ज्यावेळी बातमी प्रसिद्ध झाली की 5 लाखाच्या लाचेबद्दल ह्या न्यायाधीशाला अटक झाली, त्यांचे आईवडील, त्यांचे पाईपावणे, त्यांचे आबरूचे धिंडवडे ह्या न्यायदेवताने उडविले, राजरोस उडविले। त्या लोकांना काय वाटलं असेल की आम्ही ह्याला एवढं शिकवलं, संस्कार दिले, विचार पण हे स्वीकारला नाही। प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना संस्कार देण्याचा, विचार देण्याचा, शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय। रावण ह्याचे वडील आज संन्यासी होते, तसे या न्यायदेवताचे आई वडील हे बी चांगल्या मार्गातले होते की मार्गातले असतील। त्यांना काय दुःख झालं असेल, काय वेदना झाल्या असतील, आणि जे आई वडील हे त्यांना काय वाटलं असेल की आम्ही आमच्या मुलांना गरिबीतून शिकवतोय, कष्ट करून शिकवतोय,
कर्ज काढून शिकवतोय, स्वतःचे सोने दागिने विकून आम्ही मुलांना शिकवतोय. आणि मुलं अशा पद्धतीने वागल्यावर त्या आईवडिलांना, समाजाला, त्यांचे पै पाहुण्यांना किती मोठा धक्का बसला असेल. एक एक लोकांना जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही. भयानक परिस्थिती आहे. झोपडपट्टीमध्ये एकदा जाऊन बघा. गोरगरीब जे लोक फुटपाथवर राहतात त्यांच्याकडे जरा बघा. रेल्वे स्टेशनला पूल असतात, त्या पुलाखाली लोक कसे संसार मांडून आपलं पोट चालवतात हे जरा बघा. मित्रांनो, आपण आहोत ते फार सुखी आहोत. दुःखाची बी दुसरी बाजू आपण बघितली तर आपल्या अंतःकरणात नक्की दया येईल. आम्हाला आमची दुःख दिसतात, पण आमच्या पलीकडे बी दुःख भोगणारा समाज ह्या जगामध्ये आहे. आणि ह्या न्यायदेवतांनी एवढा चांगला पगार असताना भ्रष्टाचाराच्या मार्गाने, लाचलुचपतीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणतोय जाताना काय घेऊन जाणार आहे. मित्रांनो, जाताना आपण आपलं कर्म घेऊन जातोय. मला एक वाचायची सवय आहे. मी जे तुमच्याशी बोलत असतोय, चर्चा करत असतोय, या वाचनामुळे, अभ्यासामुळे योग आला तुम्हाला तर तुम्ही नक्की वाचा. हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. कर्माचा सिद्धांत. हा कर्माचा सिद्धांत हा इथेच फेडावा लागतो, इथेच करावं लागते. मित्रांनो, माझं सगळ्यांना हात जोडून एवढी विनंती आहे की गोरगरीब लोक, मध्यमवर्गीय लोक, छोटे मोठे व्यापारी कशा पद्धतीने आपली आबरू जपण्यासाठी कशा पद्धतीने मूक मार सहन करत असतात ह्या मध्यमवर्गीयांना माहीत आहे. साध्या बोड्या बावड्यांना माहीत आहे. त्यांनी कुठंतरी रोज 200, 500, 1000 रुपये मिळतात आणि आपलं घर चालवतात. पण ज्यावेळी अशा काहीतरी घटना घडत्यात की समाज आपोआप हेलावून जातोय, की एवढ्या मोठ्या न्यायाधीशाला, की ज्याला आम्ही परमेश्वरून पाया पडतोय, कोर्टात आम्ही पाऊल ठेवत असताना त्यांना हात जोडून आम्ही उभा राहतोय, त्यांना एवढा मान आणि सन्मान देतोय. मी यापुढे याबद्दल कुणाबद्दल एवढं मी काय बोलणार नाही, पण एवढंच मी म्हणेल की न्यायदेवता असं आपल्या भारतात वागायला लागला तर ह्या जगाने विश्वास ठेवायचा कुणावर, ह्या गोरगरिबाने विश्वास ठेवायचा कुणावर, आणि न्याय मागायचा कुणाकडं. म्हणून मी एवढंच म्हणेल की अशा लोकांनी आपल्या आईवडिलाच्या पोटी मुलगा म्हणून जन्म घेऊ नये, पण दगड म्हणून त्यांनी व्हावं, की आईवडिलांना त्याच्यावर कपडे धुता येतील आणि त्या समाजाच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.